बजरंगजी, आज मसाजोगकर एकदम निशब्द झालेले आहेत आणि धनंजय देशमुखांचा हंबरडा बघून तर खरोखर महाराष्ट्र हळहळलाय। आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असं कळतंय। ही आमच्या जिल्ह्यासाठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये खूप मोठे बऱ्याच दिवसापासूनचे चाललेले तपास यंत्रणेचे परिश्रम, त्याच्यामध्ये यांना ही घटना जी आज काल उघडकीस आले फोटो हे कमीत कमी 3 महिन्यापूर्वी त्यांना ते ज्या दिवशी तपासामध्ये सापडलेच असतील, तर या सर्व गोष्टीमध्ये तपास यंत्रणेमध्ये सुद्धा काही लोकांना या एवढ्या दिवस प्रेस का घेता आली नाही किंवा SITला CIDला हेच जर प्रकरण ज्या त्या वेळेस झालं असतं मागच्या 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 2.5 महिन्यापूर्वी, तर त्याला खऱ्या अर्थानं वाचा फुटली असती त्याच वेळेस। पण हा एवढा 3 महिन्याचा डिले ही फोटो बाहेर यायला लागला, म्हणजे आमच्याकडे न्याय कुठे मिळतो हे सांगा। की बऱ्याच दिवसापासून हे आमच्यावर प्रेशराईज केलं जातंय का या सगळ्या पोलीस यंत्रणेला, आणि कुणीतरी प्रेशराईज खाली तपास करतो का काय असं वाटतंय। त्याच्यामुळे हा विषय सगळा लांबणीवर गेलाय आणि आजच्या प्रकरणामध्ये जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही राजीनामा द्यायला सांगितला असेल तर याला एवढा वेळ का झाला। आणि ह्या विषयी जर समजा या विषयातून यांनी राजीनामा देताना सुद्धा मी काल पण एवढं बोललो की धनंजय देशमुखच्या बाबतीत तर आज बोलायचं म्हणजे त्याला काय बोलता येईल। आणि माध्यमाला सुद्धा माझी विनंती आहे की त्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया आज तरी घेऊ नका, कारण त्यांना कालपासून ते कसल्या अवस्थेत असतील, त्यांना काय वाटत असेल, हे सर्व गोष्टीचा विचार सर्वांनी केला पाहिजे। आणि आज मी एक तुमचं म्हणणं बजरंगजी अगदी बरोबर आहे की इतके ते निशब्द आहेत की आज त्यांना संवाद साधायला सांगणं, त्यांना बोलायला सांगणं, प्रतिक्रिया द्यायला सांगणं हे खरं तर खरंच त्यांच्यासाठी खूप म्हणजे कठीण जाईल त्यांना उत्तर देणं। बजरंगजी, एक मुद्दा असा आहे की आता एक मागणी जोर धरतीये, एक मागणी अशी जोर धरतीये की धनंजय मुंडेंनी राजीनामा तर द्यावाच, पण त्यांना सहारूपी केलं जावं, कारण त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी मला नाहीये, पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो, खरंच आमच्याकडनं ठेवू नका। आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे पुरावे मांडतो, मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही, मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही। आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींसारखे वागा अजित पवार। तुम्ही सगळे सांगतायत, पुरावे दिलेत आणून, तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत। बास झालं आता हे सगळं, बास झालं तुमचं घाणीच आणि गलिच्छ राजकारण। नकोय आम्हाला त्याच्या पुढे, ते नकोय आम्हाला। सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचंय, हे सगळे जण येणार, घाण करणार, पैसे काढणार आणि आपण बघत राहायचं सगळ्यांनी। पण काही बोलायचं पण नाही यांना। व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा द्या। एक्झॅक्टली। आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत, त्यांना माहिती नव्हतं, CIDने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत, असे सगळे फोटो आहेत, सांगितलं नव्हतं, तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला। तरी त्या कराडचा CCTV बंद होता जेल मधला, तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती। काय समजता तुम्ही सामान्य माणसांनी, काय हे समजतं आम्हाला। आम्ही भिकारी आहोत, थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार। मला सगळ्यांना मला जरी त्यांनी राजीनामा नाही दिला तर अंजली दमानिया यांचा मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन, ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत। उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे लढले, जे जरांगे पाटील अमुक तमुक जे लढले आणि जे सामान्य लोक लढले, सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं, यांचं अधिवेशन बंद पाडायचं, आपण बंद पाडायचं।
बास झालं. ही लोकशाही नाही. लोकशाही लोकांची असते, लोकांसाठी असते. ही लोकशाही म्हणताच येत नाही. ही राजेशाही आहे. आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचं हे बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची. ताई, तुम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केले. ते पुरावे, सबट पुरावे दादांना दिले, अजितदादांना दिलेत आणि मुख्यमंत्र्यांना पण दिले. सगळ्यांना देऊन झाले. डीजी, एडीजी, सीएम, डीसीएम, लोकायुक्तानं लिहिलं, ECI ला लिहिलं, CJ नं लिहिलं आणि काय करणार? काय करणार? तरी त्यांना काही फरक पडत नाही. घोटाळे काढले, चौकशीचे आदेश नाहीत, काही नाही. कारण सगळ्यांना पैसे खायचे. हा खातोय थोडे, मग ते थोडेच पैसे आहेत, मी थोडे जास्त खाईन हे